नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण टॅलीमध्ये जर्नल व्हाउचरची एंट्री कशी पास करतात ते आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण काय केलं, आपण जर बॅलन्स शीट बघितली तर बघा, आपल्याकडे कॅपिटल होतं 2,00,000, त्याच्यातनं आपण 30,000 शॉपवर स्पेंड केले, 30,000 फर्निचरवर स्पेंड केले, 1,50,000 शॉपवर आणि आपल्याकडे 20,000 कॅश आहे. आता ही जी आपल्याकडे रोख रक्कम आहे 20,000, त्याच्यामध्ये आपल्याला खरेदी आणि विक्री करायची. पण खरेदी विक्री करताना आपल्याला प्रोडक्टची गरज पडते, वस्तूंची गरज पडते, इन्व्हेंटरी लागते. पण आता आपण काय करतोय, आपण जे काही परचेस सेल्स करणार आहे ते आपण ॲज अ सर्व्हिस बेस्ड बिझनेस प्रमाणे करणार आहे. तर त्याच्यात आपल्याला कुठल्याही प्रकारची वस्तूंची गरज नाही आहे. म्हणजे आपण काय करणार, एक लेजर बनवणार परचेस अकाउंट नावाचं आणि दुसरं लेजर बनवणार सेल्स अकाउंट नावाचं, आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण क्रेडिट अँड डेबिटचा एंटर पास करणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. आता बघा, इथं आलो. इथं आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला काय करणार आहे, ज्या आपल्याला एंट्रीज पास करायच्या आहे व्हाउचरमध्ये त्यांचे आपल्याला लेजर लागतील, म्हणजे आपल्याला त्यांचे खाते बनवावे लागतील. त्यासाठी सगळ्यात आधी आपण जातो क्रिएटमध्ये. क्रिएटमध्ये गेल्यानंतर लेजर. आता आपण काय करतोय, तर परचेस आपल्याला करायचं आहे म्हणून आपण एक लेजर बनवलं, परचेस, एंटर. अंडर येणार तुमचं आहे. आता इथं टोटल 28 टाईपचे ग्रुप्स असतात. तर जे आपण खातं बनवतोय त्याला अनुसरून जे इथं सेट होतं त्याप्रमाणे आपण सेट करणार. आता परचेस घेतो आपण, परचेस कशामध्ये येणार, तर परचेस अकाउंटमध्ये, म्हणून या ठिकाणी आपण सिलेक्ट करणार परचेस अकाउंट, एंटर 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 एंटर. त्याच पद्धतीने आपण सेल्स पण करणार आहे म्हणून दुसरा लेजर बनवला आपण सेल्स अकाउंट नावाचा, एंटर एंटर. इथं येणार आपलं सेल्स अकाउंट. हे लेजर आपण बनवले. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपण त्याच्या आधी सगळ्यात आधी जर आपण बॅलन्स शीट बघितली तर आपल्याकडे कॅशमध्ये किती रक्कम आहे, तर 20,000 आपल्याकडे कॅश आहे. आता बघा, इथं प्रॉफिट लॉस मध्ये काय दिसतंय का, तर काहीच नाही. करंट लायबिलिटीज काही नाही, लोन्स पण नाही. आता ह्या 20,000 मधनं समजा आपल्याला 5,000चं खरेदी करायचं. ओके, मग आपण काय करणार, व्हाउचर्स मध्ये जायचं, खरेदी करतोय म्हणून परचेस व्हाउचर. ओके, इथं आल्यानंतर चेंज मोड करायचं, इथं ॲज व्हाउचर सिलेक्ट करायचं. आता बघा, जर तुम्ही इथं बघितलं तर बघा, इथं डेट वगैरेसाठी F2 F3 लिहिलंय. शॉर्टकट कीज आपण F3 प्रेस केला तर कंपनीमध्ये जाणार, F4 केला तर कॉन्ट्रा, F5 पेमेंट, F6 रिसिप्ट, अशा पद्धतीने. पण इथं चेंज मोडसाठी बघा डबल अंडरलाईन आहे. ज्यावेळेस डबल अंडरलाईन असते त्यावेळेस आपल्याला कंट्रोल आणि तो जो अल्फाबेट दिला असेल तो प्रेस करायचा, आणि जर सिंगल अंडरलाईन असेल तर अल्टर प्रेस करायचं. म्हणजे शॉर्टकट कीज कसे वर्क करतील, डायरेक्ट जर दिलं असेल तर डायरेक्ट की प्रेस करायची, सिंगल अंडरलाईन असेल त्या कीच्या खाली तर अल्टर दाबून ती की प्रेस करायची, आणि डबल अंडरलाईन असेल तर कंट्रोल दाबून ती की प्रेस करायची. आता इथं आलो, समजा सप्लायर इनवॉइस नंबर आपण काहीतरी दिला, परचेस बिल 25, डेट एंटर केली. आता बघा इथं आलं क्रेडिट. कुठून क्रेडिट होणार आहे, आपण कॅश मधून आपण पैसे देतोय, क्रेडिट साईडला आपली कॅश बाजू. इथं एंटर एंटर करायचं किंवा कंट्रोल ए प्रेस केलं तर हे डेटा सेव्ह होऊन जातो. इथं आल्यानंतर आपण किती खर्च करतोय, तर 5,000 रुपये, एंटर. कशासाठी खर्च करतोय, तर परचेस साठी 5,000 रुपये, एंटर. इथं नॅरेशन आपण लिहू शकतो, याला सेव्ह केलं. एस्केपने बाहेर आलो, बॅलन्स शीट जर बघितलं, बघा आपल्याकडे कॅश किती होती, 20,000, शिल्लक किती राहिली, 15,000. आणि प्रॉफिट लॉस मध्ये बघितलं तर 5,000 आपल्याला लॉस मध्ये दिसतोय. ओके, आता लॉस मध्ये दिसतोय कशावरून ओळखायचं, ज्या वेळेस आपला हा प्रॉफिट लॉसचा जो हा पोर्शन असेल एवढा, तो ज्यावेळेस आपल्याला असेट्स मध्ये दिसेल त्यावेळेस आपण लॉस मध्ये, आणि ज्यावेळेस हा पॉईंट जर तुमचा लायबिलिटीज चार्ट मध्ये दिसेल त्यावेळेस आपण प्रॉफिट मध्ये असतो. आता बघा इथं जर आपण एंटर केलं तर बघा इथं दिसतं आपला नेट लॉस 5,000. आता लॉस कसा बरं झाला, तर समजा आपला एखादा सर्व्हिस बेस्ड बिझनेस आहे, आपण एखाद्या सर्व्हिसवर तेवढा खर्च केला आणि आपल्याला त्याच्याबद्दल काही आउटपुट मिळालंच नाही, रिटर्न अमाऊंट आलीच नाही, तर ते एक प्रकारे लॉसमध्ये असतं. प्रोडक्टमध्ये कसं असतं, आपण जर एखाद्या वस्तू घेतल्या, समजा आता विक्री नाही होते तर आपण त्या डिस्काउंटमध्ये सेल करू शकतो किंवा वापरू शकतो. ओके, पण इथं तसं नसतं. आपण इथं घेतलंय म्हणजे आपल्याला हे स्पेंड करावं लागेल. हे झालं. आता समजा आपल्याला विक्री करायचंय तर आपण व्हाउचर्स मध्ये जाणार, इथं सेल सिलेक्ट करायचं किंवा F8 प्रेस करायची. चेंज मोडला गेलो, इथून घेतला आपण ॲज व्हाउचर,
डेबिट कॅश. समजा आपण 7,000ला विक्री केली. ओके, कुठं सेल्स वाउचर. एंटर एंटर एंटर. एस्केपनं बाहेर आलो. बॅलन्स शीट जर बघितलं, हे बघा कॅश किती होऊन गेले आपल्याकडे 22,000. प्रॉफिट लॉस मध्ये किती दिसत आहेत तर 2,000 रुपये. ओके, म्हणजे या प्रकारे ज्यावेळेस आपल्याला रोखीने खरेदी विक्री करायची असेल तर आपण अशा प्रकारे करू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.